हॅलो एव्हरीवन. फायनली दिवाळी डेकोरेशनची सुरुवात झाली आहे घरी. हे सुरुवात आम्ही छोटे छोटे कंदील लावून केली. त्यानंतर कंदील लावले आणि मग विचार केला की लाईटिंग वगैरे पण लावून घेऊया. तेवढ्यातच आभाळ गडगडणाऱ्याची आवाज आली. तर नवऱ्याला सांगितलं की सध्या राहू दे, आता लाईटिंग वगैरे ते बघू थोड्या वेळाने. आणि ते रांगोळीसाठी नवऱ्याने सिमेंटचं ते पूर्ण प्लेन करून ठेवलेलं, प्रिव्हियस व्लॉगमध्ये दाखवलेलं, ते पण पूर्ण खराब झालं. पूर्ण निघून गेलं ते. घरातले सगळे कामं करून वगैरे मग निघालो डीमार्टसाठी, कारण की थोडे छोटे मोठे काही गोष्टी घ्यायचे होते, त्यासाठी निघालो डीमार्टसाठी. डीमार्ट इकडून लांब आहे, काहीतरी 25-30 मिनिट्सचा अंतर असतो ट्रॅफिक वगैरे पकडून. डीमार्टला पोचलो. तिकडे आतमध्ये गेल्या गेल्या आम्हाला फराळाचा स्टॉल दिसला. भरपूर सारे फराळाचे प्रकार तिथे ठेवलेले. आणि मी घरी बनवतच नाही, दरवर्षी नाही बनवत मी घरी, बाहेरूनच घेते किंवा मम्मी आणते. सो त्यातून मला देऊन टाकते ती, थोडंफार पूजाला दाखवण्यासाठी. सो तसंच करते. आणि त्यानंतर मग थम्सअपचा स्टॉक बघितला. घेतला नाही आम्ही, बघितला आणि रिजनेबल होता असं पण नाही घेतला. आणि हे तेलाची बॉटल घेतली. त्यानंतर हे फ्रेग्रन्सवाले कॅन्डल घेतले 4. आणि हे मला भरपूर वेळापासून हवे होते म्हणून ते घेतले. त्यानंतर निघालो आम्ही. आणि डीमार्टमध्ये भयंकर गर्दी होती. बाप रे, पाय ठेवायची जागा नव्हती, एवढी गर्दी होती. जास्त काही घेतलं नाही. निघालो तिकडून घरी येण्यासाठी. डायरेक्ट मम्मीच्या इथे गेली मी. तिकडे मम्मीने बांगडा फ्राय केलेले आणि मग भाकर टाकली मी मस्तपैकी. भाकर मी तर नाही खात, मम्मी पप्पा खातात. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.